इराणकडे जर अण्वस्त्र आली तर याचा कधी ना कधी वापर होण्याचा धोका अमेरिकेच्या विरुद्ध हा संभवू शकतो की अमेरिकेने जरी त्या 3 न्यूक्लिअर एनरिचमेंट साइट्सवर हल्ला जरी केलेला असला तरीही फारसं डॅमेज तिकडे झालेलं नाहीये। हे आलं, चायना आलं, साऊथ कोरिया आलं, जापान आलं, या सर्व देशांना लागणारं जे काही तेल आहे त्यातलं 84% तेल जे आहे ते आखाती देशांमधून पुरवलं जात असतं। म्हणजे जर तेलाच्या किमती $10 पर बॅरलनी वाढल्या तर भारताच्या इन्फ्लेशनवर त्याचा 35 बेसिस पॉईंटने इम्पॅक्ट पडणार आहे। अमेरिकेला पूर्वीपासूनच वाटत आलेलं आहे की इराणने आपला न्यूक्लिअर एनरिचमेंट प्रोग्राम हा थांबवला पाहिजे म्हणून, आणि त्याच्यासाठी त्यांनी काही वर्ष अगोदर सँक्शन सुद्धा लागले होते। म्हणजे इराणसोबत व्यापार करणारे जे काही देश आहेत त्या देशांवर दबाव आणला होता आणि त्यांना सांगितलं होतं की तुम्ही इराणशी व्यापार करणं तात्काळ थांबवा म्हणून। आता कशासाठी हे केलं गेलं होतं का इराणची आर्थिक परिस्थिती खालावली पाहिजे आणि अमेरिकेच्या दबावाला बळी पडून इराणने आपला न्यूक्लिअर एनरिचमेंट प्रोग्राम जो आहे तो थांबवला पाहिजे। कारण अमेरिकेला असं वाटत होतं की इराणकडे जर अण्वस्त्र आली तर याचा कधी ना कधी वापर होण्याचा धोका अमेरिकेच्या विरुद्ध हा संभवू शकतो। त्यामुळे अमेरिकेने इराणवर वेगळे प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला। मात्र इराण आणि इस्रायलचं युद्ध सुरू असताना अमेरिकेला जे काही वाटत होतं की या 3 जागांवर इराणची न्यूक्लिअर एनरिचमेंट फॅसिलिटी लोकेटेड आहे, त्या 3 जागांवर अमेरिकेने हल्ला केलेला आहे। मात्र आजच्या घडीला रिपोर्ट अशी आहे की अमेरिकेने जरी त्या 3 न्यूक्लिअर एनरिचमेंट साइट्सवर हल्ला जरी केलेला असला तरीही फारसं डॅमेज तिकडे झालेलं नाहीये आणि इराणचा जो काही न्यूक्लिअर एनरिचमेंट प्रोग्राम आहे तो बंद पडलेला नाहीये, तो काही महिने मागे गेलेला आहे। तर अमेरिकेच्या हल्ल्याने चवताळून इराणच्या पार्लमेंटने अनाउन्स केलं की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून होणारा जो काही व्यापार आहे त्यावर बंदी आणली गेली पाहिजे म्हणून। आता स्ट्रेट ऑफ हॉर्मुझची जर तुम्ही लोकेशन बघितली तर गल्फ ऑफ ओमानला आणि पर्शियन गल्फला जोडणारा एक निमुळतीशी वाट आहे आणि तिची सर्वात कमी जी रुंदी आहे ती फक्त 33 किलोमीटरच्या आसपास आहे। तर इराणच्या संसदेने हा ठराव पास केला, मात्र त्याची अंमलबजावणी होईल की नाही ते इराणच्या सुप्रीम लीडर्स ठरवतीलच। पण जर त्या मार्गातून होणारी व्यापाराची वाहतूक आहे हे इराणने जर थांबवली तर त्याचा परिणाम काय होणार आहे, जगावर काय होणार आहे आणि भारतावर काय होणार आहे याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत। तर आजच्या घडीला परिस्थिती अशी आहे की आखाती देशामध्ये जे काही तेल निर्माण होत असतं त्या तेलाचा वाटा पूर्ण जगाच्या एकूण कन्झम्पशनच्या जवळजवळ 20% आहे आणि 20 मिलियन बॅरल क्रूड ऑइल जे आहे ते दररोज त्या मार्गातून निर्यात होत असतं। एशियन कंट्रीजला लागणारं जे काही तेल आहे त्यामध्ये इंडिया आलं, चायना आलं, साऊथ कोरिया आलं, जापान आलं, या सर्व देशांना लागणारं जे काही तेल आहे त्यातलं 84% तेल जे आहे ते आखाती देशांमधून पुरवलं जात असतं। म्हणजे हे जे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून निर्यात होणारी तेल वाहतूक जर बंद झाली तर आखाती देशांमधून ज्यात की सौदी अरेबिया, इराक, कुवैत आणि कतर या देशांमधून होणारी एकूण जे 84% तेलाची वाहतूक आहे जे काही एशियन कंट्रीजला जात असते ती पूर्णपणे थांबू शकते, कारण दुसरा कोणताही इतर पर्यायी मार्ग उपलब्ध नाहीये। आणि भारताच्या कंटेक्स्टमध्ये जर आपण बघायचं झालं तर भारताला लागणारं जे काही तेल आहे त्यातलं 2/3 तेल जे आहे ते स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून येत असतं आणि भारताला लागणारं जे काही लिक्विफाईड नॅचरल गॅस आहे त्याचा 50% पुरवठा हा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून होत असतो। आता मिनिस्टर ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस यांनी डिक्लेअर केलेलं आहे की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जरी चोक झाला तर त्याचा भारतावर फारसा परिणाम होणार नाही, कारण वेस्टर्न हेमिस्फिअर मधून होणारी जी तेलाची वाहतूक आहे ती सुरळीत आहे आणि अलीकडेच त्या वेस्टर्न हेमिस्फिअर मधल्या देशांनी आपला तेलाचा जो उत्पादन आहे ते वाढवलेला आहे। मात्र मार्केटने याची धास्ती खाल्लेली आहे की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून होणाऱ्या व्यापारावर जर इराणने बंदी आणली तर त्यामुळे जागतिक इन्फ्लेशनवर परिणाम होऊ शकतो आणि पर्टिक्युलरली इंडियन इन्फ्लेशनवर त्याचा काय परिणाम होईल याचे काही आकडे समोर आलेले आहेत। ते म्हणतात की जर तेलाच्या किमती $10 पर बॅरलनी वाढल्या तर भारताच्या इन्फ्लेशनवर त्याचा 35 बेसिस पॉईंटने इम्पॅक्ट पडणार आहे आणि कन्झ्युमर प्राइस इंडेक्सवर त्याचा परिणाम पडणार आहे। म्हणजे सर्वसामान्यांना लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्या महागत जाणार आहेत। तसंच मरीन इन्शुरन्सचा प्रीमियमचा जो कॉस्ट आहे तो पण वाढत चाललेला आहे आणि जेव्हापासून इराणच्या संसदेने डिक्लेअर केलेलं आहे की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून होणारी जी व्यापारी वाहतूक आहे त्यावर बंदी आणली पाहिजे तेव्हापासून जवळजवळ इन्शुरन्सच्या प्रीमियमच्या कॉस्ट आहेत त्या 60% वाढलेल्या आहे। ऑइल मार्केटने धास्ती खाल्ली असल्यामुळे कन्झ्युमर प्राइस इंडेक्सवर त्याचा परिणाम पडू शकतो। भारतामधली महागाई जी आहे ते 35 बेसिक पॉईंटने वाढू शकते। मात्र इन्शुरन्स मार्केटने देखील इराणच्या या डिक्लेरेशनची धास्ती खाल्लेली आहे आणि त्यांनी आपले प्रीमियमचे जे रेट आहे ते 60% अधिक वाढवलेले आहेत। पण परिस्थिती अजूनही तेवढी खराब नाही आहे। परिस्थिती अधिक खराब किती होऊ शकते, जशी की परिस्थिती आजच्या घडीला ब्लॅक सी मध्ये आहे। ब्लॅक सी मधून होणारी जी काही वाहतूक आहे त्याच्यावरचं जे वॉर इन्शुरन्सचे कव्हर होतं ते कम्प्लिटली हटवून टाकण्यात आलेलं आहे जागतिक मार्केटने। म्हणजे ब्लॅक सी मधून युक्रेन आणि रशियाच्या युद्धामुळे उत्पन्न झालेली परिस्थिती आणि त्या भागामधून होणारा जो काही वस्तूंचा पुरवठा आहे त्याच्यावरचं पूर्ण वॉर इन्शुरन्सचं कव्हर आहे ते हटवून टाकलेलं आहे आणि वस्तू अधिक महाग झालेल्या आहेत। असंच वॉर इन्शुरन्सचं कव्हर जर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून होणाऱ्या पॅसेजवरच्या मालावरून जर हटवून टाकलं तर भारताला त्याची अधिक झळ सोसावी लागू शकते। इराणने जर मनात आणलं तर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ कम्प्लिटली चोक करू शकतं का, तर त्याची शक्यताही नाकारता येत नाही, कारण इराणचं जे बंदर अब्बास हे सर्वात मोठं नेव्हल पोर्ट आहे ते स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या नॉर्दर्न पॉईंटला लोकेटेड आहे आणि तिथे शेकडोच्या संख्येने इराणने स्पीड बोट्स आपल्या तैनात करून ठेवलेले आहेत। तसंच स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये अंडरग्राउंड बॉम्ब सुद्धा पेरून ठेवल्याच्या बातम्या येत आहेत आणि एअरक्राफ्ट कॅरियर तर आहेच आणि टोटल 33 किलोमीटर रुंदीचा जो काही स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ आहे तो कम्प्लिटली इराणच्या न्यूक्लिअर मिसाईलच्या कव्हरेजमध्ये येत असतो। त्यामुळे इराणने जर मनात
मनात आणलं तर चोक करू शकतं का स्ट्रेट ऑफ हॉर्मुझला, तर कम्प्लिटली चोक करू शकतं. तर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून होणारी जी काही व्यापारी वाहतूक आहे त्याच्यावर इराण बंदी आणेल का, तर त्याची शक्यता सुद्धा कमी आहे, कारण त्याला कारण सुद्धा तशीच आहे. पहिली का इराणची होणारी जी काही वाहतूक आहे तिचा एक मोठा भाग हा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून जात असतो आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवर जर त्यांनी बंदी आणली, तिथल्या व्यापारावर जर बंदी आणली, तर टोटल इराणचाच निर्यात जो आहे तो कमी होणार आहे. दुसरा, इराणचा सर्वात मोठा ट्रेडिंग पार्टनर जो आहे तो चीन आहे. चीनने या युद्धामध्ये अनऑफिशियली इराणची बाजू घेतलेली आहे आणि दुसरीकडून चीन जो आहे तो दबाव सुद्धा आणतोय की हे युद्ध लवकरात लवकर थांबलं पाहिजे आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून होणारी वाहतूक जी आहे ती सुरळीत राहिली पाहिजे. का, कारण चीनची ऑइलची रिक्वायरमेंट जी आहे त्यातला मोठा भाग जो आहे तो स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून पास होत असतो. त्यामुळे चीनने अनऑफिशियली इराणवर दबाव टाकायला सुरुवात केलेली आहे की युद्ध जरी सुरू असलं तरी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून होणारी वाहतूक जी आहे ती थांबता कामा नये म्हणून. तिसरी गोष्ट आहे की ओमान या देशाने आजपर्यंत मध्यस्थी करायचा प्रयत्न केलेला आहे इराणमध्ये आणि अमेरिकेमध्ये की तुमच्यामधलं जे भांडण आहे ते अगदी टोकाला जाऊ नये म्हणून. मात्र आता युद्ध जरी सुरू झालेलं असलं तरी ओमानची भूमिका तेवढीच महत्त्वाची असणार आहे आणि इराण कोणत्याही परिस्थितीमध्ये वाटाघाटींची शक्यता जी आहे अमेरिकेसोबत किंवा इस्रायल सोबत तिला एलिमिनेट करणार नाही आणि एक मार्ग जो इराणकडे अवेलेबल आहे तो आहे ओमानचा. आता स्ट्रेट ऑफ हॉर्मुझची जर तुम्ही लोकेशन बघितली तर ओमानची सुद्धा सीमा लागते त्याला आणि इराणची सुद्धा सीमा लागते आणि इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून होणाऱ्या व्यापारावर जर बंदी आणली तर त्यातून ओमान नक्कीच दुखावणार आहे आणि ओमानने जर आपला पाय या वाटाघाटीमधून काढून घेतला किंवा मध्यस्थी करण्याची भूमिका जी आहे ती ओमानने जर सोडून दिली तर त्याचा थेट परिणाम जो आहे तो इराणवर होणार आहे आणि हे युद्ध जे आहे आणि त्यातून उत्पन्न होणारे जे काही दुष्परिणाम आहेत ते इराणला जास्त भोगावे लागणार आहे. इतर आखाती देशांनी नेहमीप्रमाणेच इराणच्या बाजूने आपला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि त्यामुळं त्या देशांची होणारी जी एकूण माल वाहतूक आहे ती स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून जात असते. त्यामुळे इराण हा धोका नक्कीच पत्करणार नाही की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून होणारी वाहतूक जर बंद केली तर हे सगळे आखाती देश जे आहेत ते दुखावतील आणि त्यांनी इराणला सपोर्ट करणं सुद्धा बंद केलं असं होऊ शकतं. त्यामुळे इराण विल प्ले सेफ. आणि समजा इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून होणारी वाहतूक जी आहे ती बंद करवली तर अमेरिका इंटरव्हेन करेल का, तर असं 1980च्या दशकामध्ये झालेलं आहे की ज्या वेळेस इराण आणि इराकमधलं युद्ध सुरू होतं त्यावेळेस कुवेतमधून निघणारं जे काही तेल आहे ते सेफली स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून निघून जावं यासाठी अमेरिकेने आपले एस्कॉर्ट व्हेकल सुद्धा पाठवलेले आहेत आणि इराणमुळे निर्माण झालेली ही परिस्थिती आणि यामुळे निर्माण होणारं जे काही जगामधलं इन्फ्लेशन आहे त्याची झळ जर अमेरिकेपर्यंत पोहोचत गेली तर अमेरिका नक्कीच स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून होणारी जी व्यापारी वाहतूक आहे ती क्लिअर करण्यासाठी त्यांच्या बळाचा वापर, त्यांच्या नेव्हल फोर्सचा वापर करायला मागे पुढे बघणार नाही आहे, कारण तसा प्रेसिडेंस लागून गेलेला आहे. 1980च्या दशकामध्ये त्यांनी हे करून दाखवलेलं आहे. सो दॅट्स ऑल अबाउट स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ अँड इट्स सिग्निफिकन्स. चोक पॉईंट जॉग्राफीमध्ये कधी कधी विचारतात UPSCच्या पेपरमध्ये की हे चोक पॉईंट स्टेट ऑफ मलक्काचा चोक पॉईंट आहे तो कुठं लोकेटेड आहे, स्टेट ऑफ जिब्राल्टरचा चोक पॉईंट आहे तो कुठं लोकेटेड आहे, स्टेट ऑफ हॉर्मुझचा चोक पॉईंट आहे तो कुठं लोकेटेड आहे, या प्रकारचे प्रश्न विचारतात. कधी मॅच द पेअर्सच्या फॉर्मॅटमध्ये वगैरे असतं. एकदा मेन्समध्ये पण त्याचा प्रश्न आला होता की त्याचा सिग्निफिकन्स काय आहे म्हणून. बॉस्फोरस स्ट्रेट आणि स्ट्रेट ऑफ डार्डेनलिसवर सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यामुळे या सगळ्या ज्या डेव्हलपमेंट आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये आता काय घडलेलं आहे आणि त्यामुळे ग्लोबल इकॉनॉमीवर काय इम्पॅक्ट होऊ शकतो, इंडियन इकॉनॉमीवर काय इम्पॅक्ट होऊ शकतो, इंडियाची काय स्ट्रॅटेजी आहे का याच्याशी डील करण्याची, त्यावर आपली नजर असणं महत्त्वाचं आहे. So that's all about Strait of Hormuz. Thank you.